श्रद्धा आणि सबुरीच्या संस्कारांची 32 वर्षांची परंपरा. शिर्डीमध्ये साई चरित पारायण सोहळा. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या पावनभूमीमध्ये गेल्या 32 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या श्री साई चरित पारायण सोहळ्याला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पारायण सोहळ्यास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन साई चरित्राचं श्रवण केलं आणि विखे पाटील परिवाराच्या वतीनं भाविकांना शुभेच्छा दिल्या. श्री साईबाबा संस्थान, विश्वस्त व्यवस्था, शिर्डी नाट्यरसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं या पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. गेल्या 32 वर्षांपासून सुरू असलेली ही आध्यात्मिक परंपरा शिर्डीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. शिर्डी, पंचक्रोशी, राहाता तालुका तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं माता भगिनी आणि साई भक्त या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. गेली 32 वर्ष अखंडपणे सुरू असलेला हा पारायण सोहळा श्रद्धा, सबुरी आणि संस्कार, सामाजिक एकोप्याची परंपरा जपणारा आहे. साईबाबांच्या पावनभूमीत एवढ्या मोठ्या संख्येनं माता भगिनी आणि भाविक सहभागी होत आहेत. ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. साईबाबांच्या आशीर्वादानं शिर्डी परिसरामध्ये आनंददायी, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, असं डॉक्टर विखे पाटील यांनी सांगितलं. विखे पाटील परिवाराच्या वतीनं दरवर्षी महिलांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. मागील वर्षी शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा देखील महिलांसाठी धार्मिक अथवा सांस्कृतिक स्वरूपाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची ग्वाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिली. या प्रसंगी भाविक भक्त, माता भगिनी, ग्रामस्थ, सर्व नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.